नमस्कार भावांनो बहिणींनो. हरसू भैयानं काय केलं आपल्या गेला आणि टकलं करून आला. मला म्हणे मम्मी मी कटिंग करायला चाललो. मला लय राग आलाय आज तुमच्या भाषेचा. हसायला लागलाय पा. आणि टोपी घातली. काहून त्यानं टोपी घातली त्याला माहिती माझ्या मम्मीला राग येईल. मी म्हणलं तू टकलं दिसलं तर मला राग यायला लागला. हा थोडं दिसायला लागले. आणि इकडं टकलं करणं चांगलं नाही भैया, पण तो ऐकत नाही. म्हणतोय आता मला सगळे पाया लागले. कुठे गेलोच कुठे मी टोपीच तर घालून जाऊ राहिलो सगळीकडे. टोपीच तर घालून गेलो. मग मला आज हरसू भैयाचा मी त्याला दाटून म्हणायला लागले इकडं टकलं करणं चांगलं नाही, असं नाही तसं नाही. म्हणजे काहून म्हणायला लागले म्हणजे त्यानं कधी टकलं करू नाही म्हणून म्हणायला लागले मी. मला भैयानं काय केलं म्हणे मम्मी मी कटिंग करून येतो. आणि मग याच्या पप्पाचा मित्र आहे तर याला माहिती आहे. मग पप्पाला सांगन पोरगं टकलं करायला लागले म्हणून. तर यानं काय केलं मित्रासोबत दुसऱ्या दुकानात गेला आहे कुठं कटिंग करायला. आणि टकलं करून आला. आणि दाजी तुमच्या जाऊ दे त्याची इच्छा होती. तर आईचं म्हणणं होतं बाबाचं म्हणणं होतं शाळा चालू याला सगळे टाकल्या म्हणून चिडवतील म्हणून. यानं काय करावं म्हणे यानं उन्हाळ्यात करायचं होतं. याला एवढं आवडतंय टकलं करायला तर पण मला नाही आवडलं. आणि मी पहिल्यापासून यानं नाही म्हणते जसं टकलं करायला नको भैया तर भैयाला समजत नाही. तर मग ते लय राग आलता मला भैयाचा. तर त्याला म्हणलं तू मला लय राग यायला लागला. ते टोपी घालून बसायला लागलाय. मी म्हणलं अरे गरमी होईन म्हणलं टोपी घरात घालू नको. तर असा करतोय भैया. ले पाक जे करायचं तेच करतोय तो. काहून तसा करतोय तर काहून रे भैया काहून केलंय. ये बरं तू डोकं दाखव. आठवण राहते एवढंच भैयानं टकलं केलं तर ये ना दाखव ना. ये ना. ते नाही काय लाजायचं नाही. ये ना समोर ये. अरे ये ना भैया. पाहू दे ना. मग ध्यान राहील ना. मग आपण एवढं पाहू भैयानं टकलं केलं तर ये. हाय म्हणतोय मायाकडं. अंदाजी तर लयच त्याचे लगे लाडू लागले. मला आवडले बरं केलंय जाऊ दे त्याची इच्छा आहे. टकलू करायला लागले. आता याला शाळेत चिडवणार आहे मग भैयाला समजणार आहे मला चिडवायला लागलेत गड्या आता. आणि मग म्हणणं याला शाळेत चिडवायला पाहिजे. विचारणार तर आहेतच तुला टोपी काहून घातली भैया म्हणून. तू काय म्हणतो नाही काय मित्रायला माहिती काय भैया. आणि काल भैया आहे ना दिवसभर टोप्या धुंडा जाय त्याच्या माझ्या टोप्या कुठे. तर तरी पण मी म्हणलं हे पोरग आहे ना लय घरानं लावते म्हणलं एक वस्तू हरपली टोप्याच करायला. तर दाजी म्हणे एवढं अर्जंट काय याच्या मनात असं ना आपल्या टोप्या पाहून ठेवायच्या आपण. आपल्याला करायचं टकलम चाटी काय टकलम चाटी. हसायला लागलाय भैया. काय भैयाला काही समजत नाही. मम्मीला आवडत नाही तर कशाला करायचंय. आज पण आता भैया म्हणू लागला मम्मी आज म्हणलं भैया भाजी काय करू. तर भैया म्हणू लागला म्हणलं वड्याची भाजी करू का बेसन करू काय करू भैया. आज जाईन मी भाजीपाला आणायला. तर भैया म्हणे मम्मी आज गरम गरम खिचडीच खायची त्याला लय आवडती. आणि दाजी म्हणे मला खमण आणीन म्हणे. मी त्याला काही जेवायचं नव्हतं तर मग मी खमण आणीन म्हणे. मग भैयानं मी जेवण केलंय आता. आणि थोडीशी आईला बोलत बसले फोनवर. तर मग हेडो काढायला उशीरच झाला. गंज म्हणते ताईला सगळ्याला तुम्हाला मी 7 वाजता हेडो टाकते. रात्री हेडो काढून ठेवायचाच भैया दर दिवसच भैयाचं. सकाळी मग आज काय केलं भैयाला होती सुट्टी. म्हणलं सुट्टी आहे तर मग आज उठायचंच नाही म्हणलं. मग मी काय उठलेच नाही. समोरच्या घरातच आता भैयानं केलाय हातपाय तोंड भैयाला नवं चालू. तर हेडो तर आवाज येणारच आहे. मग आज मी काय केलं म्हणलं आपण आता उठायचंच नाही. दाजी म्हणे उठ ना वैसू मला चहा पाणी करून दे म्हणे मला कामाला जायचं आहे. मग 8 वाजले होते नाहीत मी म्हणलं थोडंसं नाही उठायचं म्हणलं लवकर. पण मग 8 वाजले म्हणलं चला मग यायला कामाला जायचं आहे. मग दूध घेऊन आले. दाजीला चहा पाणी करून दिला मग ते गेले कामाला. आणि तरी पण मला आज 11 वाजले होते घरातले कामं करायला. घरं गिरं पुसले पटपट. भांडे घासले. कपडे गिपडे धुतले वाळू घातले. आणि मग भैया म्हणे भैयाला पाणी ठेवलं. भैयाला पाणी गरम करून दिलं. आणि मग ते म्हणे मम्मी खिचडीच बनव. मग लवकरच कामं मग काहीच टाईम नाही लागला. कधी म्हणलं कटाळा येतोय म्हणलं नाही उठायचं आज लवकर. म्हणलं जाऊ द्या तिकडं दर दिवसच शाळेसाठी कधीच तर समजा. पण मग दाजीला पण कामाला जाणं लागतंय. मग दाजी म्हणू लागले वैसं मला कामाला जाणं लागते उशीर होतोय म्हणे. म्हणलं ते खरं आहे गड्या यायला उशीर होतोय.
मग म्हणला उठू द्या आता, आवरू द्या. मग पटपट कामं गिमं आवरले आणि आता काय कामं नाही राहिले. तर दाजीपुरत्या बनवायच्या 2 पोळ्या. तर आता म्हणलं जाऊ द्या नंतर बनवते. आता काय 1 वाजलाय तरी आता 2 वाजता येतात, नंतर काहीच नाही. एवढं टाकून देणं आणि त्याला 2 पोळ्या करणं, असं करावं लागतं. पार्लरमध्ये जायचं तर पार्लरमध्ये जाणं नाही झालं, जावं लागेल आता. मग असं असतंय. आता मागच्या घरात व्हिडिओ काढायचा भया म्हणे मी नळचा मला तो व्हिडिओत आवाज येईल. आणि मेहंदी आणायची पा कशी वाईट केस लय लवकर व्हायला लागले ते. माझ्या आजीचे नाही झाले अजून. तर मेहंदी लावा म्हणलं, मग लावू वाटत नाही सारखी सारखी. मग ते थंड डोकं राहतं इथं, मग लय दिवस लावत नसते मी. भैयाचे झालेत, छकू दिदीचे पण वाईट असे हे झालेत केस लगे. आमच्या दोन्ही लेकराच्या खात्र्या हलक्या आहे. माझ्या आईचे अजून नाही झाले, एवढी वय झाली तरी पण. भांग भरायला घेतलं आणि आठवणं नाही भांग भरायचा, असं होतंय ते गडबडीत. कधी कधी असंच होऊन जातंय. तर मग आता भाजीपाला तेच राहतोय. पण मग टमाटे संपले तर आपले, तर म्हणलं घेऊन या म्हणलं. आणि कांदे नाही तर मी शिल्लकच आणून ठेवले असते. आणि लसण तुमचे दाजी घेऊन येतात. तर भैया काय जात नाही भाजीपाला आणायला. कधी मधी जायचा, कधी भेंडी हे आणायला, तर ते नाही समजत त्याला आणायला. तर ते नाहीच म्हणतोय, मग त्याला पाठवतच नसते मी जास्त करून. आता आपले सगळे कामं झालेत लगे सकाळची लगे, आता काय नाही राहिलं. आणि बाहेरचं वातावरण काहून दाखवत नाही मी तुम्हाला. मला इकडं सगळं बाहेरचं वातावरण दाखवलंय सगळं. कपडे गिपडे वाळू घातलेत आता. हे निवांत वातावरण आहे, एकदम निवांत. शांत वातावरण. बाल्कनीत पण हिडो काढायला मस्त वाटते. पण मग लय गाणे चालू असते तिकडं, आणि मग हे असे कपडे टाकेला असतात मी. मग नाही तिकडं जर दोऱ्या पुरल्यात मग इथं कपडे टाकत असते. खुल्लं वातावरण आहे, मग अशी करत असते. तर मग काढा वाटतोय मला बाल्कनीत इकडचं तिकडचं वातावरण, बाहेरचं थोडंसं. पण मग लय गाणे चालू असते, मग कॉफी राईट येते ना, मग त्यामुळं मग वाटतंय जाऊ द्या. आणि मग डबल ते बाहेर काढा आणि मग डबल ते हे करा. ह्या समोरच्या घरात असा अंधार असतोय. हे भयानक खिडकी उघडी घराची केली तर असा करतोय. मग भैया आता आज भैया घरीच आहे आता. तर म्हणलं जाऊ दे आता. ह्या घरात समोरच्या घरात व्हिडिओ काढा वाटतोय, पण अंधार निघतोय. मग इथले लाईट चालू असून काहून निघतोय काय माहिती अंधार. मग मला काढूच नाही वाटत ह्या घरात, असं होतंय. आणि घरी तर कोणीच नसतंय बिल्डिंग मध्ये. इकडं समोर मध्ये लावेला असते हे आपलं समोरचं वातावरण. इथं पण गाणे चालू असतात, मग त्याच्यामुळं मला बाहेर नाही एवढं काढा वाटत. असं नाही तिथं मस्त लोकेशन येतंय लगे असं व्हिडिओ काढायला एकदम भारी वाटते इथं. पण नसते काढत मी, लय गाणी चालू असते तिकडं त्याच्यामुळं. तर व्हिडिओ कसा वाटतोय तर नक्की सांगा कमेंटमध्ये. कसे व्हिडिओ येतात आपले कसे नाही. मी इकडचं बाहेरचं वातावरण एवढं घेतच नसते, हे आपलं बाहेरचं वातावरण. बाय भावांनो बहिणींनो, भेटते उद्याच्या व्हिडिओमध्ये.